चनुला पावट्याचे माडगे करणार आहोत। याला आमच्याकडे चनुला किंवा वरणा म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा। प्रथम आपण पावटा चांगला भाजून घ्यायचा आहे। चांगला खरपूस होईपर्यंत भाजायचा म्हणजे पावट्याचा उग्र वास येत नाही। आता हा पावटा चांगला खरपूस भाजलेला आहे। आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊ। याची साल काढून हा मिक्सरमध्ये किंवा गिरणीतून दळून आणू। मी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे। हे आवश्यकतेनुसार पाणी आहे। याचा आपण आता एका भांड्यामध्ये पातळ मिश्रण तयार करून घेणार आहे। पीठ भिजवून घ्यायचं आहे। पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। हळू पाणी घालत ते मिक्स करायचं आहे। एकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि लागेल तसं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे। आता गुठळ्या एकदम गेलेले आहेत। आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊन पातळ मिश्रण तयार करून घेऊ आणि थोडे 5-10 मिनिट भिजत ठेवू। तेल ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 5 वाटी पाणी घ्यायचं आहे। मी अर्धी वाटी पीठ घेतले, त्याच्यासाठी 5 वाटी पाणी घेतले। आवश्यकतेनुसार तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं असेल त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची। तर पाण्याला आता उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे तयार झालेलं बॅटर हे हळूहळू आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे। एकसारखं हलवायचं आहे। हे शिजेपर्यंत एकसारखं हलवायचं, कारण याला उकळी आली की उतू जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे एकसारखं ढवळत राहायचं। माडगं शिजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। इथं आपल्याला 2 पळी माडगं घ्यायचं आहे। त्यात आपल्याला चवीनुसार गूळ घालून घ्यायचं आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक चनुल्याचं माडगं तयार। शॉर्ट एंड मॉडर्न, रोज की भाग दौड़ में भी खुशियां हैं कितनी सारी, अपने हर पल को बनाए हम शानदार आजादी। किचन में जब खुशबू महके